नागपूर येथे सुरू असलेल्या खासदार चषक स्पर्धेत 23 व 24 मेला संपन्न नागपूर खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत रस्सीखेच खेळांमध्ये सावनेर तालुक्यातील एकमेव टीम जवाहर हायस्कूल वाकोडी शाळा यांनी खेळांमध्ये पहिल्यांदा सहभाग घेत द्वितीय क्रमांक पटकाविला। सावनेर तालुक्यातील जवाहर हायस्कूल वाकोडी शाळा येथून रस्सीखेच स्पर्धेकरिता 4 टीम खेळण्यासाठी उतरविल्या होत्या। त्यांमध्ये 18 वर्ष गटांच्या मुलींनी रजत पदक व 11,000 रुपये रोख बक्षीस पटकावून आपल्या शाळेचे व तालुक्याचे नाव लौकिक केले। तर खासदार चषकांच्या रस्सीखेच स्पर्धेत प्रथम सहभागी होणारे जवाहर हायस्कूल वाकोडी ज्युनियर टीम मुलं 2-2 विजय मिळविला, तर सिनियर टीम मुले 2-1 असा विजय मिळवत आपली दमदार उपस्थिती नोंदविली। तर विजय 18 वर्ष मुलांचे प्रशिक्षण योगेश लोहकरे, 19 वर्ष मुले ज्युनियर टीमचे कोच मोहतकर, सिनियर टीमच्या मुलांचे कोच कुमार आशिष खोरगडे यांनी स्पर्धकांना खेळातील विशेष टिप्स, कठोर सराव व वेळेवरील चातुर्य यांचे योग्य मार्गदर्शन केल्याने हा विजय निश्चित होऊ शकला असे स्पर्धकांनी बोलवून दाखविले। विशेष म्हणजे खासदार चषकातील रस्सीखेच स्पर्धेत पहिल्यांदा सहभाग नोंदवून व मात्र 2 दिवसाच्या कठोर सरावात रजत पदक मिळवत ग्रामीण भागातही प्रतिभावंत खेळाडूंची कमी नाहीचा सुखद आभास दिला। तर या स्पर्धेकरिता स्पर्धकांना तयारी व इतर सोयीसुविधा पुरविण्याकरिता जवाहर विद्यालय वाकोडी शाळेचे मुख्याध्यापक मदनजी डहाके, योगेश लोहकरे, कुमार आशिष खोरगडे, श्रीमती मेश्राम, रवींद्र नवतकर व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले। जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भस्तरीय या खासदार महोत्सवात सहभागी होऊन विजेता ठरलेल्या सर्व स्पर्धक व त्यांच्या प्रशिक्षकांवर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।